झी 24 तास एक पाऊल पुढे. पडणार नव्हता काय? अगदी. आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ हा सिंचनाच्या निधीशी जोडलेला नाही. आणि दुसरं मी आपल्या माहितीसाठी सांगतो की केवळ दुष्काळ पश्चिम महाराष्ट्रात नाही, की इथं सिंचनासाठी त्यांनी नियोजन दुष्काळ केलं नाही. नाही पण शिंदे साहेब, जर निधी दुष्काळ उभारायचा सगळ्या असेल, ठिकाणी जर निधी- महाराष्ट्राच्या निधी उपलब्ध सगळ्या जिल्ह्यांमध्ये झाल्यानंतर मी दुष्काळ मगाशी आहे. एका तालुक्याचा उल्लेख दिला की एका तालुक्यामध्ये सिंचनाची नियोग झालं. वडेट्टीवार बोलतात, त्याला माझं समर्थन आहे. जे दुष्काळ भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये जिथं पडतात महाराष्ट्रामध्ये, तिथं जर सिंचनाचे पाणी गेल्यानंतर दुष्काळ कायमचा दूर होत असेल तर त्याला प्रायोरिटी द्यावी, या मताच्या विचारावर निश्चितपणाने आहे. बरोबर आहे. त्यात जर कुठेही पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ अहो असो, शिंदे कुठे असो, साहेब, आता ह्या जर चॅनेलवरती राज्यपालाचा दाखवतायत अनुशेषाचा की अधिकारातून जो अडचण तुम्ही निर्माण होत सिंचनाचा असेल, क्षमता तर तिथं निर्माण बदल केली करावा असं ते म्हणणं आहे. तुमचे जत आणि तासगाव तालुके एकमेकांशी भांडतायत. कुठले नाही ठीक आहे, ठीक आहे. जतच्या जत तालुका तक्रार करतोय की आमचं पाणी तासगावने तुम्ही इथं पळवलं. आल्यानंतर एक बोलता आणि तिथं आल्यावर एक बोलता, हे दुर्दैव आहे ना. नाही शिंदे तुम्ही साहेब, इथं आल्यानंतर तुमचे तावडे साहेबांच्या तुमच्या मी वर्तमानपत्रामध्ये त्यांनी दिलेली मी स्टेटमेंट सांगतो. ते सांगतात इथं सिंचनाच्या बाबतीमध्ये राज्यकर्ता अपयशी झालेला आहे. तिथे तुमचे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जर अनुशेषाच्या बाबतीमध्ये हे झालं तर सहन करणार नाही म्हणून राज्यपालांकडे तंबी देतात. राज्यपालाचा अधिकाराचा जो मुद्दा काढला साहेबांनी, त्यात मुद्दा एवढाच आहे, राज्यपालाच्या अधिकारावर किंवा राज्यपालावर टीका करण्याची भूमिका नाही, पण राज्यपालाच्या न दिलेल्या अधिकारामुळे अनुशेषाचा भडकावरून वाद होईल ही साधी गोष्ट आहे. नाही, पण शिंदे साहेब- पवार साहेबांनी असं बोललं नाही, पैसे शिंदे देऊ साहेब, नका निधी- किंवा काय, जे निधी- रंगवलं जातं चुकीचं जातं एवढंच म्हणणं. नाही तरतूद पण हा विषय सगळ्या तरतूद राज्यपालांनी करण्याचा अधिकार निधीचं हा वाटप जेव्हा राज्यपालांना केलं आहे. त्या दिवशी सुरू नाहीच झाला, आहे. तोपर्यंत नव्हता विषय हा. अगदी. अहो साहेब, कालपर्यंत राज्यपालांनी 10 वर्ष निधीचं वाटप अनुशेषाचा जाहीर निधी- केलं, त्यानंतर ऐकून हा घ्या विषय सुरू मंडळी झाला. साहेब, मी विधानमंडळामध्ये आहे, विजय वडेट्टीवार पण आहेत. मी आपल्याला सांगतो, राज्यपालाचा अनुशेष कालच्या 5 वर्षापर्यंत नव्हता. तोपर्यंत अनुशेष होता, तोपर्यंत विरोध झाला नाही. अनुशेष उठला म्हणून सांगितलं सरकारने. अनुशेष उठल्यानंतर परत राज्यपालांनी सांगितलं की आता परत भौतिक अनुशेषाच्या 40,000 कोटी, 7 पिढ्या गेल्या तरी या दुष्काळी भागातल्या ठिकाणी पाणी सिंचन होऊ शकत नाही, पैसा मिळू शकत नाही. अहो पण म्हणून हा तो अहवाल मुद्दा तुमच्या एवढा होता. सरकारचा आहे, आमचा नाहीये. पण आता नाही, मला एक सांगायचं तुमच्या महत्त्वाचं सरकारचा अहवाल की आहे हा. शशिकांत अहो, शिंदे जे सांगतात आहे ते त्यांची सांगण्यात जरा काहीतरी गल्लत होते आहे. हा 17 मार्च 2002ला राज्यपालांनी जो अहवाल महाराष्ट्र विधानमंडळात सादर केला त्याच्यात सगळी आकडेवारी दिलेली आहे. अगदी. त्याची कॉपी ती- आता तुमच्याकडे. ती माझ्या हातात आहे, ती त्यांच्याकडे असेल कदाचित, पण कसं आहे, हे सगळं दुष्काळाच्या नावावर हे सगळं सोयीचं राजकारण चालू आहे. अगदी. शिंदे साहेब, एक साधा प्रश्न आहे की राज्यपालांना निधी उभारण्याचा अधिकार नाहीये. त्यांना निधी वाटप व्यवस्थित होतं आहे की नाही हे बघण्याचा अधिकार त्यांच्याकडे बरोबर आहे. आहे. जर तुम्हाला निधी उभाच करायचा असेल तर अर्थ खातं राष्ट्रवादीकडे आहे, नियोजन खातं राष्ट्रवादीकडे आहे, तुम्ही टॅक्सेस लावू शकता, नवीन निधी उभारू शकता. केवळ इरिगेशन डिपार्टमेंट पण त्यांच्याकडेच आहे. अगदी. मग राज्यपालांवर टीका करून काय होणार आहे? राज्यपालांना का टार्गेट केलं जात आहे? तुम्ही निधी वाढवा. तरतूद तर सरकारने केली आहे, तरतूद राज्यपाल करत नाहीत. राज्यपालांना जे निकष ठरवून दिलेले आहेत त्यानुसार ते वागतायत. त्यांनी एकही नियम मोडलेला नाहीये. बरं, राज्यपाल हे आता फक्त 28 महिने झाले फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांनी त्या काळामध्ये कुठलाही नवीन निर्णय घेतलेला नाहीये, काही फेरबदल केलेले नाहीयेत. असं असताना एक योग्य कारण तुम्ही द्या राज्यपालांवर टीका करण्याचं. मी आपल्याला कल्पना देऊ इच्छितो की 371(2)च्या नियमावलीने त्यांना अधिकार प्राप्त झालेले आहे वाटपाचे. आज मागच्या अधिवेशनामध्ये जो वाद झालेला आहे त्यामध्ये विजयरावांना सुद्धा माहिती आहे की ते स्वतः त्या ठिकाणी होते, मी एका बाजूने होते, आणि दोन्ही ठिकाणी आमदारांच्या किंवा तिथल्या विभागातल्या लोकांच्या भावना होत्या. आणि त्यावेळेला राज्यपालांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलं, जसं विजय वडेट्टीवार बोलले, आम्हाला सुद्धा म्हणाले की काही नाही, राज्य सरकारने कळून द्या तुमचा मुद्दा, मी तोच मुद्दा परत धरलेला आहे. ठीक आहे. की माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की राज्यपालांचा अधिकार नाही असं जर राज्यपाल म्हणत असतील तर माझा त्याला विरोध नाही, पण राज्यपालाचा अधिकार आहे. 1 रुपया जरी वाटायचा झाला तर तो कसा वाटायचा हे राज्यपालाचा राज्य सरकारने राज्यपालांनी दिलेल्या निर्देशनाप्रमाणेच वाटप केला पाहिजे अशी भूमिका असल्यामुळेच राज्यपालांनी दुष्काळी भागातल्या ठिकाणचा विचार करून अनुशेषाच्या बाबतीमध्ये दुष्काळ भाग काय हे पाहावं ही पवार साहेबांची इच्छा होती. राज्यपालावर टीका करण्याचा एवढाच मुद्दा होता की ती परिस्थिती बघून, आणि मगाशी मी म्हणालो, परत रिपीट करतो, तुम्ही पैसे दुष्काळी भागाला दिल्यानंतर प्रफुल्ल साहेब त्या ठिकाणी हे पैसे परत वळते करून घेतले.
जो वाटपाला निधी आला कृष्णा खोऱ्या महामंडळाला, त्यातून मागच्या दुष्काळी पद्धतीचे 1,500 कोटी होते ते वळते करून घेतले. आहे, म्हणजे हा अधिकारांचा प्रश्न आहे, वैयक्तिक- एकच म्हणणं, अगदी- केंद्रातून आपली- आलेला AIBPचा निधी सुद्धा, साहेब हा केंद्राचा राज्याचा अनुचित नव्हता, केंद्रातून पैसा येतो त्याला सुद्धा AIBPचा सुद्धा वळते करून घेण्यासाठी 350 कोटी रुपये वळते करून घेतले. हाच मुद्दा होता. ठीक आहे, बाकी ठीक आहे. काही अगदी नाही. अगदी आपली वेळ संपलेली आहे. एकूणच या चर्चेवरून राष्ट्रवादी आपल्या मुद्द्यांचं समर्थन तर करताना दिसते आहे. आपण बघूया याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न असा होता की सिंचनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या ऐक्याला बाधा पोचेल का, असा रोखठोक प्रश्न आम्ही विचारलेला होता आणि त्याला पोल काय दिलेला आहे बघूया. 85% लोक म्हणतात की होय बाधा पोचेल, 15% लोक म्हणतात की बाधा पोचणार नाही. या रोखठोक मध्ये आम्ही इथेच थांबतोय. सगळ्यांचे धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. मात्र जनतेचा जो पोल आहे त्याच्यामध्ये 85% लोक असं म्हणतात की होय खरोखरच महाराष्ट्राच्या ऐक्याला बाधा पोचणार आहे. त्याच्यामुळे शेवटी काय म्हणावं कळत नाहीये. शरद पवारांना जनतेची नाडी कळाली असं म्हणावं का जनतेला अजून राजकारण्यांची नाडी कळाली नाही असं म्हणावं, हा प्रश्न अजूनही तसाच कायम आहे. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.